नमस्कार मैत्रिणींनो, मी संहिता विनायक कानशेटे। सध्या पावसाळ्यामध्ये भरपूर रानभाज्या येतात। हिरव्या पालेभाज्यांचं महत्त्व आपल्याला माहितीच आहे। त्याचे बेनिफिट्स पण भरपूर आहेत। आपलं आरोग्य उत्तम राहतं कारण त्याच्यात भरपूर फायबर्सही असतात। अशा या रानभाज्या आपल्याला या सीझनमध्ये मिळतात। त्याचे खूप बेनिफिट्स आहेत आणि वर्षभर आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यास ते आपल्याला सहकार्य करत असतात। आरोग्य नीती हेच काम करते की अधिकाधिक लोकांपर्यंत ह्या रानभाज्यांची ओळख व्हावी, ते कशा बनवायचे, त्याचे बेनिफिट्स काय, यासाठी ते कार्य करत असते। आणि त्यांच्याच माध्यमातून मी आज अशाच एका रानभाजीची तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। माझ्या रेसिपीचं नाव आहे हिरक ठेचा। यासाठी कुठली रानभाजी वापरतोय ते बघूया। यासाठी आपण हिरक नावाची ही रानभाजी मिळते ती वापरणार आहोत। आता हिला अशी लांब लांब देठ असतात जाड, ही आपल्याला मुळीच चालणार नाही कारण ह्याने कचकच येते। तर ही फक्त पानं आपल्याला निवडून घ्यायची आणि ह्या भाजीचे बेनिफिट्स खूप आहेत। हे टॉक्झिन्स बाहेर काढतंच, शिवाय वातही शरीरातला कमी करतं आणि शरीर शुद्धी छान होते। आता मी आज गंमतच झाली, ही भाजी आणायला गेली तेव्हा अगदी छोटीशी एकच जुडी मला ही मिळाली आणि सोबत मला ही चवळीची वेल्याची भाजी पण मिळाली। तर ही सुद्धा खूप छान गुणकारी भाजी आहे आणि ह्याच्यात फायबर्स खूप आहेत, त्यामुळे ही भाजी पण आपण आज ह्याच्यात वापरतोय ठेच्यामध्ये। ही जी देठ आहेत कोळी ही आपण ह्याच्यात वापरणार आहोत आणि ही टाकून नाही द्यायची, ही बारीक बारीक कट करून आपल्याला या ठेच्यामध्ये वापरायचे। चला तर बघूया त्याला काय साहित्य लागतं। या हिरक ठेच्यासाठी आपण जी भाजी घेतली आहे हिरक आणि चवळीची, ही अशी बारीक आपण चिरून घेतली आहे। स्वच्छ धुवून घेतली 2-3 वेळा आधी आणि मग बारीक चिरून घेतली। त्यासाठी लागणारे आपल्याला तेल, मोहरी, त्याच्यानंतर हे तीळ, हिंग, हळद, तिखट, लवंग, मिरी आणि बडीशोप आपण ह्याचं मिक्सचर घेतलेलं आहे आणि तिखट पण ह्याच्यात, थोड्या लाल हिरव्या मिरच्या आहेत, आलं, लसूण, साखर, मीठ, दाण्याचा कूट आणि लिंबू आवडत असला तर आपण वरनं घालू शकतो, ज्याला कमी तिखट हवं किंवा टेस्ट आवडत असेल थोडीशी तर। आणि आपण आलं, लसूण, मिरची हे इथे पेस्ट करून घेतली आहे। आलं थोडंसं बारीक चॉप करून घेतलेलं आहे। कढई तापली आहे, आपण त्याच्यात 3 टेबलस्पून तेल घातलंय। आता आपण थोडी मोहरी घालूया। मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण आलं जे बारीक चॉप केलंय, लसूण आणि मिरचीचा ठेचा घातला, थोडासा परतायचा जरा। परतून झाला की त्याच्यामध्ये आपण हिंग, हळद, तीळ आणि लाल तिखट, त्याच्यात आपण मिक्स केलेले धणे, लवंग अशी तिची सगळी मिक्स पावडर आपण त्याच्यात घालणार आहोत। ते झालं की त्याच्यामध्ये ही सगळी भाजी घालून घ्यायची। शिजल्यावरती अगदी कमी होते ती भाजी घालून झाली की ती हलवायची। थोडं मीठ घालून घ्यायचं त्याच्यामध्ये चवीप्रमाणे। या हिरक भाजीचे बेनिफिट्स खूप आहेत, त्यामुळे तुम्ही जरूर ही बनवा रेसिपी, खा भाजी, एन्जॉय करा ठेचा आणि अनेक लोकांपर्यंत ओळखीच्या ही रेसिपी पोचवा, जेणेकरून ही भाजी ओळखून बनवून खातील आणि आरोग्य उत्तम राहण्यासाठी त्यांनाही त्याची मदत होईल। सो जरूर तुम्ही खूप लोकांपर्यंत ही रेसिपी शेअर करा। आता ही थोडीशी मऊ झाली आहे भाजी। आता आपण याच्यात दाण्याचा कूट ॲड करायचा आहे, आपल्याला आवडेल तेवढा घालू शकतो आणि थोडीशी साखर चवीला घालायची, त्याच्यामुळे चव चांगली येते। आणि पुन्हा सगळं छान मिक्स करून त्याला चांगलं कुरकुरीत होऊ द्यायचं दाण्याच्या कुटाला आणि तो जो पाला आहे भाजीचा तो चांगला शिजू द्यायचा। तुम्हाला अगदीच हवं असेल तर झाकण ठेवलं तरी चालू शकेल, नुसती परतवली तरी छान होते आणि शिजते ती। अशी ही 5 मिनिटं आपली ठेचा शिजून तयार आहे। दाणे सुद्धा कुरकुरीत झालेले आहेत बऱ्यापैकी। आता आपण गॅस बंद करून ही काढून घेऊया बाउलमध्ये। अशी गरम गरम हा ठेचा बाउलमध्ये काढून घेऊया।
अतिशय टेस्टी आणि रुचकर लागतो। अशा प्रकारे आपला हा हिरक ठेचा पदार्थ तयार आहे, हिरक भाजीचा। ते याच्यासोबत आपण भाकरी खाऊ शकतो, पोळी खाऊ शकतो, तांदूळाची भाकरी, ज्वारीची भाकरी तुम्ही खाऊ शकता। अशा पद्धतीने ही जी हिरक भाजी आहे ही लांब पानांची असते, जसं तेरडा किंवा करडई वगैरे जी पानं असतात तशी ही असते, म्हणजे ओळखायला सोपी। तर अशी ही चवळी आणि हिरकची आपली रेसिपी तयार आहे। अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा, सगळ्यांना याचा लाभ घेऊ द्या, सगळ्यांचे आरोग्य उत्तम राहील यासाठी अधिक लोकांना शेअर करा। ही हिरक भाजी जी आहे तुम्ही अजून वेगवेगळ्या पद्धतीने पण बनवून खाऊ शकता आणि त्याचे बेनिफिट्स मिळवू शकता। जरूर तुम्ही बनवा आणि अधिक त्याचा आस्वादही घ्या आणि आरोग्य उत्तम ठेवायला त्याचा बेनिफिट पण मिळवा। धन्यवाद।